ते अप्पी पाटील ज्यांनी मागच्या वेळी विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि तब्बल 44,000 मतं ही चंदगडमध्ये घेतली होती, असे एक नेते आज पूर्णपणे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आम्ही त्यांचे स्वागत या ठिकाणी केलेलं. निश्चितपणे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला त्यांच्या माध्यमातून चांगलं बळ मिळेल. आधीचे गट आणि आत्ता नवीन आलेले अप्पी पाटील यांच्या माध्यमातून चंदगडमध्ये किमान 50-60 हजारचं मताधिक्य मिळेल असं आम्हाला. मागच्या वेळी आपण निर्णय घेतला, परंतु आता शेवटी ते इकडं राहिले असते बरं झालं असतं असा विषय अनेकांनी मध्ये बोलले. परंतु आता शेवटी विचाराची लढाई आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये आता शाहू महाराजांच्या बरोबरीनं हा जिल्हा संपूर्ण एक विचाराने येतोय. मागचं काय झालं त्याच्यापेक्षा आता पुढची दिशा या जिल्ह्याची विकसनशील दिशा ही घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा असणार. हे सगळीकडेच काँग्रेसचं वातावरण चांगला, लोकांची इच्छा होती, अप्पी पाटलांची देखील सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आमच्या बरोबर त्यांनी सक्रिय व्हायचं. परंतु निर्णय घेत असताना आज एका विशिष्ट वळणावर त्यांनी निर्णय घेतला. ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये विचाराची लढाई चालू आहे, शाहू महाराज उमेदवार आहेत, अशा वेळी निर्णय घेणं मला वाटतं एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे. कारण की या विचाराच्या लढाईमध्ये माझाही सिंहाचा वाटा असला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे.